महाराज, दरबारात सर्वांची उपस्थिती झाली आहे. निवाड्याच्या कामकाजास सुरुवात करण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. धनाजी पंत, तुम्ही तुमच्या घरामध्ये जे यंत्र बनवलं होतं हे सांगण्यासाठी आम्ही यांच्या पत्नी कावेरीबाईंना बोलावू इच्छितो. कावेरीला? हो, कावेरीबाईंना. त्या साक्ष देतील. त्यांची साक्ष? पडवलं तर नाही ना? नाहीतर बघा, म्हणतात ना, कसायाला गाय धार्जिण, तसं नको व्हायला. धनाजी पंत, तुम्ही दरबारात उभे आहात आणि आरोपी म्हणून उभे आहात. त्यामुळे आपल्या धर्मपत्नीबद्दल बोलताना भान ठेवून बोला. त्याचबरोबर तुम्हाला जाब विचारणाऱ्या स्वराज्याच्या कुलमुखत्यार आहेत हेही ध्यानात असू द्या. या बाईजी, या. कावेरीबाई, तुमच्या घरात जो लाकडी सापळा होता त्याबद्दल सांगावं. पण हे आहे काय? चक्रव्यूह आहे असं समजा. कावेरीबाई, न घाबरता सांगायचं काय घडलंय ते. आम्ही हा इथं. कावेरीबाई, तुमच्या घरात जो सापळा आहे त्याबद्दल सांगावं. यांची लक्षणं काही ठीक नाही पहिल्यापासूनच. अगदी राजे लहान होते तेव्हापासूनच हे त्यांचा दुस्वास करत आले. मग शृंगारपुरातला कलशाभिषेकाबाबत उठवलेला गदारोळ असेल, या अघोरी पंथाबद्दलची नामुष्की. राजे दिलेर खानाकडे गेले, त्याचा केवढा गोंधळ घातला यांनी. मी त्यांना म्हणायची, तुम्हाला शंभूराजांच्या सगळ्याच गोष्टी वाईटच दिसतात का हो? तर मला बोलू द्यायचं नाही, गप्प बस म्हणायचं. एवढंच नाही तर माझी सोन्यासारखी पोर गोदावरी नक्षत्रासारखी होती. त्या रायगडाच्या सावलीत वाढली. इथले संस्कार होते तिच्यावर, पण असंही तिची आठवण आली
की डोळ्यांना धारा लागतात माझ्या. पण यांनी तिच्या आयुष्याचं मातेरं केलं आणि अपरिवार ठेवला राजांवर. तेव्हापासून हे चिडूनच. आता तर महाराज गेल्यापासून जणू यांनी चंगच बांधला होता. काही करून बाळराजांना गादीवर बसवण्याचा. आणि राजांना संपवण्याचा. कावेरी, काय बोलतेस तू? कावेरी थांब. आणि वाड्यात ठेवलेल्या त्या लाकडी सापळ्याबद्दल काय सांगू मी? रात्रंदिवस कारभाऱ्यांसोबत तिथे बैठका सुरू होत्या. मी तिथे गेले की मला येऊ देत नव्हते. तुम्ही इथे पुन्हा? तुम्हाला सांगितलं होतं ना येऊ नका पुन्हा पुन्हा. त्या सापळ्यात वरून गोळा सोडला की तो खाली गडगडत येऊन राजांच्या पुतळ्याला लागला. आणि तो पुतळा खाली कोसळत असे. मी पाहिलंय हे. अनाजी पंत, राजे, काही ऐकू नका हो. ती भ्रमिष्ठ झाली आहे. माझी बदनामी करण्यात जे जे लोक आहेत त्यात ही आघाडीवर आहेत. कावेरी, पंता, त्यांना बोलू द्या. ह्या नाही बोलल्या तरी चालेल, पण तो सापळा आपल्याला दरबारात आणता येईल? सापळा? हो, सापळा. सापळा नाही. सापळा नाही म्हणजे? अहो कविराज, काही नाही हो. सापळा नाही ना, काहीच नाही. सगळा मनाचा खेळ. आणि मी बोलायला गेलो तर? पण तो सापळा मीही पाहिलाय. अहो तुम्ही असं म्हणताय, हाच एक सापळा आहे. बिलकुल नाही. मग मी नसताना माझ्या गैरहजेरीत तुम्ही माझ्या घरी? ते का म्हणू? नसलेला सापळा बघायला? सापळा होता आणि तोही तुम्ही इतरांसारखा नाहीसा केला असणार. राजे, माझी हात जोडून विनंती आहे, आम्हा सगळ्यांना विनाकारण सापळ्यात अडकवू नका. सांगा यांना. थांबा पंत. हात जोडण्याची अशी घाई करू नका. कावेरीबाई, महाराज, न्यायासनासमोर आम्ही राजमातोश्री सोयराबाईंना आणू इच्छितो.
कृपया आपण परवानगी द्यावी. परवानगी आहे. आपण राजमातोश्री आहात. या न्यायासनासमोर आपली साक्ष खूप महत्वाची आहे असं आम्ही समजतो. कारण पन्हाळगडावर राजांना जेव्हा घातपात झाले तेव्हा तुम्ही अत्यंत तातडीने काही वस्तू राजांना पाठवल्या होत्या. मातोश्रींनी एवढ्या वस्तू का पाठवल्या? त्यात देवीचा अंगारा, वाघनख, विष उतरवण्याची फिरंगी औषधीची शिशी आणि तितर पक्षी. शेवटी एका ओळीचं पत्र, काळजी घ्या म्हणून. आठवलं? हो. का पाठवाव्याशा वाटल्या या वस्तू राजांना? का म्हणजे? म्हणजे राजांना काही धोका आहे असं तर तुम्हास वाटलं नव्हतं? किंवा तुमच्याही कानावर काही गोष्टी आल्या होत्या? राजमातोश्री, कधी कधी काळ वेळ धावून येते आणि आता शंभूराजांची वाट काळ वेळ रोखणार. बघा तुम्ही, आता शंभूराजे रायगडावर येणार नाहीत. पंत आम्हाला वाटतंय हे सगळं थांबावं. माफी असावी. आता बाण सुटलाय आणि तुम्ही जाणतात, सुटलेला बाण आणि तोंडून निघालेला शब्द माघारी घेता येत नाही. याबद्दल खुलासा करावा. अजून किती वेळा आम्ही या गोष्टीचा खुलासा करावा? मातोश्री, विनंती आहे. आम्ही यापूर्वीही सांगितलं आहे, आम्ही या सर्व वस्तू पाठवल्या त्या आमच्या मुलाच्या काळजीने. आईच्या ममतेने. माफी असावी मातोश्री, परंतु काळजी घ्या असाही संदेश पाठवला होता. हो, पाठवला, आणि तोही आमच्या वात्सल्यापोटी. परंतु हा संदेश पाठवला आणि दुसऱ्याच आठवड्यात राजांना घातपात झाला. हा योगायोग समजायचा का? कदाचित. आम्ही पुन्हा सांगतो, आम्हाला नेहमीच शंभूराजेंची काळजी वाटत आली आहे. आणि आता आता तर ते छत्रपती बनले. पूर्वीपेक्षाही आता सावध राहावं, हाच आमचा उद्देश होता. या उपर आम्हाला जास्त काही सांगायचं नाही. माफ करा राजे,
घ्यायच्या तेवढ्या साक्षी घेतल्या आहेत, पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. आणि होणार बी नाही. आणि पन्हाळगडावर जे काही झालं त्याला कारणीभूत कारभारी मंडळी नाहीत. हो, त्यामुळे दरबाराची आणि प्रामुख्याने स्वराज्याची नामुष्की टाळायची असेल तर हा निवाडा थांबवावा. महाराज, मंत्र्यांवर वहीम ठेवून त्यांना आरोपी म्हणून उभं करणं हे योग्य नाही. थांबवा हे महाराज. अजन, आज एकही साक्षीदार या निवाड्यात ठोस साक्ष देऊ शकला नाही. नाहीच तर देणार कोण साक्ष? कोणीही नाही. तेव्हा आता महाराजांनी हस्तक्षेप करावा आणि या साक्षी थांबवाव्यात. या निवाड्यातील साक्षी थांबा महाराज. अजून एक साक्ष आहे. एक साक्षीदार आहे, परंतु तो अत्यंत जखमी आहे. तो इथपर्यंत पोहोचेल की नाही याची काही खात्री नाही. साक्षीदार इथवर आला तर साक्ष, नाहीतर बाजूला वा, बाजूला वा. पण मी तुझा कुठे आहे रे परसू? ये मालक. हो मालक, काय करताय? मी कुठे गेलो, कसा गेलो, कुणाकडे गेलो हे गुप्त राहील. परसू मालक. अनाजी पण तोडा मला, तोडा मला. मी याला जित्ता सोडणार नाही. याला मागायची मुभा द्या मला. विश्वासघातकी माणूस आहे हो. यानंच सगळा खेळ खंडोबा केलाय. याच्या मुळात स्वराज्याची नाचक्की झाले.